नमस्कार, मी शंतनू आणि आपण बघत आहात एशियन न्यूजच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला सिन्नर नगरपालिका निवडणूक 2025 विषयीचा विशेष कार्यक्रम धुरळा. आज आपण धुरळा या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठल्या उमेदवाराशी संवाद साधणार नाही आहे. आपण संवाद साधणार आहोत नाशिक लोकसभेचे खासदार माननीय राजाभाऊ वाजे यांच्यासोबत. नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं सिन्नर नगरपालिकेसाठीचं जे काही लिडरशिप आहे ते आता राजाभाऊंच्या माध्यमातून पार पाडणार आहेत. या माध्यमातूनच नगरसेवक पदासाठीचे 30 जागा आणि नगराध्यक्ष पदासाठीचे 1 अशा सगळ्या 31 जागा शिवसेना पक्षाच्या माध्यमातून लढवण्यात येत आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न खरं तर आपण यातून चर्चा करणार आहोत. आपले जे सिन्नरकर आहेत त्यांना बरेच प्रश्नसुद्धा या माध्यमातून पडले आहेत. त्या प्रश्नांची कुठेतरी उत्तरं शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत. सगळ्यात जो पहिला प्रश्न असणार आहे की आता खासदार म्हणून पहिल्यांदा तुम्ही सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. मागच्या वेळीसुद्धा तुमचीच सत्ता इथे होती. यावेळी पुन्हा एकदा झेंडा रोवायला सज्ज झाले आहेत आपण? 100% झेंडा रोवायचा प्रयत्न करणार आहे आणि मला असं वाटतं की सिन्नरकर नक्कीच आशीर्वाद देतील. पण यावेळी जर बघितलं तर आता 4 पॅनल झाले आहेत. खूप इच्छुकांची गर्दी आणि 4 उमेदवार प्रत्येक पक्षाने देण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशी खूप घोळ झाला आहे असं वाटतंय का कुठेतरी? नाही, आता घोळ झाला असं म्हणता येणार नाही. असं आपण समजूया की मधली एक टर्म आतापर्यंत 4 वर्ष झाली असते. एक टर्मचे नगरसेवक नवीन जुने झाले असते, नवीन पुन्हा काहीतरी झाले असते. हे सर्वच एकत्रित किंवा एक पिढीच हाताशी आली आहे. एक नवीन दोन निवडणुकांचे उमेदवार एकाच निवडणुकीत एकत्र आहेत असं मला वाटतं आणि लोकांना चॉईस आहे. हो, आता राजाभाऊंचं व्यक्तिमत्व आम्ही बघितलं आहे आणि ते ठामपणे सांगत असतात की मी सगळीकडे कायम एकनिष्ठ आहे. तर आता तुम्ही तुमच्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. पण अशी चर्चा कुठेतरी होती का की तुमचे जे कट्टर समर्थक आहेत ते सुद्धा पक्ष बदलाविषयी काही तुमच्याकडे हट्ट करत होते म्हणून? समर्थक असा हट्ट करत नव्हते, कारण समर्थक हे समर्थक असतात. त्यांच्या दृष्टीने राईट ऑर रॉंग विथ द पार्टी असं असतं. परंतु ज्या लोकांना काही मिळवायचं आहे, काही फायदे मिळवायचे आहेत, त्यांना असं वाटत असतं की आपण बदललं पाहिजे, आपण कुठेतरी गेलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते समर्थक नाही आहेत. समर्थक आहेत ते बरोबर आहेत, राहतील आणि राहावेत ही माझी अपेक्षा आहे. आता सिन्नर नगरपालिकेसाठी सर्वसाधारण जागा सुटली नगराध्यक्षपदाकरता आणि त्यावरून बरंच रणकंदन झालेलं बघायला मिळत आहे. म्हणजे एक वेळ अशी आलेली होती की वाजे गटाला 3 पैकी 1 काका निवडायचे होते. तर हा सगळा काय प्रकार आहे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून, जर तुम्ही व्यक्त होणार असाल आज सगळं तर. प्रश्न असा आहे की व्यक्त होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, परंतु माझ्या दृष्टीने काही कौटुंबिक अडचणी आहेत. सर्वच गोष्टी मी व्यक्त होऊ शकणार नाही. कुटुंबाच्या बाहेरच्या लोकांच्या बाबत मी व्यक्त झालो नाही, तर घरच्या माणसांच्या बाबतीत मी व्यक्त होणं मला वाटतं संयुक्तिक नाही. माझ्या स्वभावाची माझ्या स्वभावात ते बसत नाही. काही आरोप प्रत्यारोप होत राहतील. बाहेरच्या लोकांनी केलेले आरोप मी वर्षभर सहन केले, तर घरातल्या लोकांचं मी बोलणार नाही आणि मी बोलू शकणार नाही. परंतु कधीतरी काळ बदलल्यावर, काळ गेल्यानंतर मी त्याच्यावर व्यक्त होऊ शकतो. परंतु आज मला त्या विषयावर बोलायचं नाही. तरी पण फक्त एक तथ्य आहे का यात, यासाठी विचारावंसं वाटेल की चर्चा सुरुवातीला अशी झाली की हेमंत बाजेंना तुम्ही तिकडे पाठवलं किंवा मोठ्या भाऊंचं सुद्धा नाव त्यामध्ये इन्व्हॉल्व केलं गेलं की ही एक वेगळी स्ट्रॅटेजी होती. काय होतं माहिती आहे का, स्ट्रॅटेजी अशी काही नाही आहे. स्ट्रॅटेजी असती काही वेगळं करायचं असतं तर लोकांना पुढं पाठवून किंवा दुसऱ्यांना पुढं पाठवून काही गरज नव्हती. बरोबर. मला स्वतःला वैयक्तिक खूप मोठा फायदा होऊ शकला असता. परंतु कुठेतरी राजकारणात आपण आपल्या पद्धतीने आपली पद सांभाळून राहावं या भावनेने मी आजपर्यंत राहिलो. गेली वर्षभर माझ्यावर खूप आरोप झाले, परंतु मी नेटाने त्या आरोपांचं खंडन केलं नाही. याचं कारण असं होतं की तेच बोलत राहण्यापेक्षा आपण काहीतरी नवीन करून दाखवू. आणि काळ सगळ्याला औषध आहे. हा भस्मासूर जो उभा राहिलेला आहे, हा भस्मासूर ज्यांनी उभा केला त्यांच्याच डोक्यावर हात ठेवून तो भस्मासूर संपणार आहे अशी माझी वैयक्तिक भावना आहे. त्यामुळे मला कोणावर आरोप करायचा नाही आहे.
माझ्यावर आरोप झाले तर काळ त्याला उत्तर देईल असं माझं मत आहे. पण बऱ्याच वेळेस एक अशी भावना सगळीकडे व्यक्त होते की राजभाऊ टीका टिप्पणी करत नाही, पण याला मग असा अर्थ पण काढला जातो काही ठिकाणी की याचा अर्थ मूकसंमती आहे किंवा मग यात तथ्य आहे असं. ज्याला फायदा करून घ्यायचा आहे तो फायदा करून घेतो. मी सामाजिक व्यासपीठातून राजकारणात आलो आहे. माझी मूस वेगळी आहे. ते राजकारण करणारे लोक आहेत ते तसं करतात. मी समाजकारण करता करता राजकारणात लोकांच्या आग्रहाखातर आलो आहे. त्यामुळे मी दर गोष्टीत राजकारण पाहणार नाही. काही ठिकाणी संबंध, काही ठिकाणी खूप वर्षापासून आपण एकत्र राहिलेलो आहे. हे काही गोष्टी आहेत त्या पाळाव्या लागतील. मी त्या पाळतो आहे. जिथं व्यक्त व्हायचं तिथं फक्त तात्पुरतं व्यक्त होतो आहे, परंतु खूप काही व्यक्त होणार नाही. काळ औषध आहे, मी हे परत परत सांगतो. काळाच्या पोटात जे दडलंय ते बाहेर येईल आणि तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होत जाईल. नक्कीच. आता म्हणजे आता तुम्ही उमेदवार तर दिलेले आहेत, काही जणांनी समजा पक्षबदल केलेला असेल, आणखी काही उमेदवार होते की जे इच्छुक होते, त्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकली होती, पण आता त्याचं रूपांतर नाराज गटामध्ये कुठे झालं आहे का की ज्यामध्ये काही शंका घेण्याचं काही जवळचे लोक होते, त्यांना उमेदवारी पाहिजे होती. काहींना मी कबूलही केलं होतं, परंतु त्यांना असं वाटलं की तिकडं आपल्याला चान्सेस जास्त आहेत म्हणून काही बाजूला निघून गेले. काहींना उमेदवारी देता नाही आल्या. परंतु जिथं जिथं 2-2, 3-3 उमेदवार होते तिथे तिथे मी त्यांना बोलून घेऊन सांगितलं की तुम्ही ठरवा, तुम्ही नावं द्या. कारण हा काळ माझा संघर्षाचा काळ आहे, हा संक्रमणाचा काळ होता. आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलं की ह्या अडचणीच्या काळात तुम्ही मला जास्त अडचणींना आणता, मी अडचणीतून कसा बाहेर निघेल यासाठी तुम्ही ठरवा आणि तुम्ही मला नाव सुचवा. तुम्ही जो नाव सुचवाल त्याला उमेदवारी देईल आणि ज्याला उमेदवारी नाही मिळाली त्याच्यासाठी मला जे काय करता येईल ते मी करेल असं मी त्यांच्याशी बोललो होतो. बहुतांश म्हणण्यापेक्षा 99%, 99.5% लोकांनी मला साथ दिली. मला कटू निर्णय घ्यावा लागला नाही. काही लोक नाराज असतील तर ते आता नेहमीचेच आहेत, ते सगळीकडेच नाराज असतात. मग ते काही जसं माझ्या पक्षात काही नाराज झाले असतील तर समोरच्याही पक्षात काही नाराज आहेतच. बरोबर, सगळीकडे नाराजी आहे. याच्यातून आपण पाहू काय होतं ते. आता 3 तारीख खूप लांब नाही आहे. हो, नक्कीच. आणखी एक विषय असा आहे यामध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीविषयीचा. यात कसं झालं की आता नवखा चेहरा आणि अनुभवी चेहरा यामध्ये बाजे गटाकडून अनुभवी चेहऱ्याची निवड करण्यात आली आणि शेवटच्या क्षणी प्रमोद झुंबरलाल चौधरी अर्थातच पिटू काकांना उमेदवारी बहाल करण्यात आली. त्यानंतर एक असा म्हणजे चर्चा उठली की राजाभाऊंचे मित्र आहेत म्हणून ही उमेदवारी तिकडे दिली गेली आहे. नाही, आता चर्चा तर कुठूनही होणार. उमेदवारी नुसती कोण मागत होतं तेव्हा सुरुवातीला म्हणे राजाभाऊचे काका आहेत मग त्यांनाच उमेदवारी मिळणार. मधला काळ असा होता की राजाभाऊंचे मोरे कुटुंबाचे 3 पिढ्यांचे संबंध आहे म्हणून डॉक्टर मोरेच उमेदवार होणार आहेत. ज्याचा त्याचा अँगल होता, ज्याचा त्याचा अँगल होता. पिटू काकाचा डार्क हॉर्स होता असं आपण म्हणू. ते नाव सुरुवाती असं चर्चेत नव्हतं. आता घडामोडी अशा घडत गेल्या की समोरचे उमेदवार ठरत गेले, बदलत गेले, आमचे उमेदवार बदलत गेले. मधला काळ असा होता की माझ्याकडे उमेदवारच नव्हता, असा सुद्धा काळ होता. त्याच्यातून हे निर्माण झालेलं एक नवीन रसायन तयार झालं. पाहू आता. हो, तुम्ही ओबीसी चेहरा दिला आहे. हे पहा, ओबीसी चेहरा, जातीचा संबंध, आज माझ्यावर किती टीकाटिप्पणी झाली तरीसुद्धा या तालुक्यातील जातीवाद संपवण्याचा प्रयत्न मी केला. जी एक सामाजिक वीण पाहिजे आपल्या तालुक्यात किंवा शहरात, ती निर्माण करण्याचा प्रयत्न मी संपूर्ण राजकीय माझ्या 10-12 वर्षाच्या कारकिर्दीत केला. मी जातीवाद पाळला नाही, पाळत नाही, पाळणार नाही. परिस्थिती निर्माण होत गेली तसा निर्णय होत गेला. आज हा निर्णय असा झाला आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने त्याच्या दृष्टीने कॅलिडोस्कोपसारखं स्वतःच्या दृष्टीने निर्णय ते चित्र पाहायचं आणि जसं त्याला दिसेल तसं त्यांनी करायचं. त्या
आंधळे 6 आंधळे आणि हत्तीसारखी गोष्ट तयार होती. याचं मुख्य कारण एक आहे की मी व्यक्त होत नाही, हे याच्यातलं मागचं मुख्य कारण आहे. आणि व्यक्त न होणं माझा स्वभाव आहे. माझे मित्र मला सांगतात की तुम्ही हे सगळं पोटात साठवून तुमचं पोट मोठं होत चाललं आहे. परंतु माझ्या स्वभावात तो दोष आहे असं समजा, किंवा माझा गुण आहे असं. येस सर. मी व्यक्त होत नाही, परंतु जेव्हा व्यक्त व्हायचं तेव्हा होईल, आणि जेव्हा लोकांना समजायचं तेव्हा समजेल. मला वाटतं ताऊन सुलाखून याच्यातून मी बाहेर पडेल असं मला वाटतं. फक्त तुमचे ते मित्रच आहेत असं नाही, पण पेटू काकांच्या आणि तुमच्या स्वभावामध्ये बरंचसं साधर्म्य पण आम्हाला बघायला मिळत आहे. कारण हाच प्रश्न आम्ही पेटू काकांना सुद्धा केला होता, आणि त्यावेळीसुद्धा जातीपातीला कुठेही थारा नाही, मी एक ओबीसी उमेदवार म्हणून नाही तर मी एक सर्वसमावेशक उमेदवार म्हणून आहे, असं स्टेटमेंटसुद्धा त्यांच्याकडूनच आलेलं होतं. आणि पण सिन्नरच्या राजकारणाचा जर विचार करायचा ठरला तर बऱ्याच वेळेस आकडे आपल्याला विचार करायला भाग पाडतात की हो, कदाचित जातीय समीकरणांचा विचार इथे झालेला आहे, आणि तोच विचार उमेदवार निवडीच्या वेळीसुद्धा कदाचित झाला. आणि अशी काही चर्चा किंवा असे काही प्रस्ताव तुमच्याकडे आले होते का, की जसं विधानसभेमध्ये एक वेगळा पॅटर्न बघायला मिळाला आम्हाला, ज्यामध्ये सिन्नरचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रकाशभाऊ वाजे आणि माणिकराव कोकाटे यांची एकी होऊन विधानसभेला ते सामोरे गेले. तुम्ही खुलासा केला की यात माझा कुठेही सहभाग नव्हता, मी पक्षाशी एकनिष्ठ होतो, पण नगरपालिकेत अशीच युती आपण काहीतरी करावी आणि त्या माध्यमातून मग आपण एक वेगळं चित्र निर्माण करू शकतो किंवा ते सोपं राहील, तर त्यासाठी काही प्रस्ताव आला? निवडणुकात सोपं असं काही नसतं. 2 आणि 2 4 नाही होत, आणि 2 अधिक 2 तसे 4ही होत नाही, तसे एखादं 6 पण होतात. तसं काही नाही आहे. मी प्रथमपासून विधानसभेची निवडणूक झाली तेव्हापासून सुद्धा, आणि उद्या आहे परत मी एक निर्णय ठाम आहे की मी पक्षाशी प्रामाणिक आहे. पक्षाचे उमेदवार उभे राहणार आहेत, आणि पक्षाचे उमेदवार निवडून येण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. मला कोणाशी कॉम्प्रोमाइज करायची आवश्यकता आहे असं वाटत नाही. हे आरोप प्रत्यारोप राजकारणात चालू असतात. मी माझं काय जे आहे ते कृतीतून दाखवलेलं आहे, मी कृतीतून दाखवलं आहे, आणि मला वाटतं की इथून पुढे मी त्या कृतीतून मी दाखवत राहणार आहे. आता मी सरळ विषयाला हात घालतो की उदय सांगळे यांची जी राजकीय भूमिका सध्याची आहे ती खरंच तुम्हाला पटते का? कारण तुम्ही त्यांच्यासोबत सुद्धा बराचसा राजकीय प्रवास केला आहे, आणि आता तुमच्या दोघांमध्ये जाहीर सभांमधून टीका टिप्पणी किंवा आरोप प्रत्यारोप किंवा खुलासे आता व्हायला लागले आहेत. नाही, मी आरोप केलेले नाहीत, मी फक्त खुलासा केला. भारतीय जनता पक्षात उदय सांगळेंनी प्रवेश केला, मला वाईट वाटायचं काही कारण नाही. त्यांनी शरद पवार साहेबांच्या पक्षात प्रवेश केला तेव्हासुद्धा मला वाटायचं काही कारण नव्हतं. जो त्यांनी त्याचा निर्णय घ्यायचा आहे, परंतु मी काय निर्णय घ्यावा हे कोणी ठरवू नये. मी माझा निर्णय मी स्वतः घेईन. बरं, आता तुम्ही एक जो निर्णय घेतला आहे तर त्याची वावा खरं तर बाहेर होते, ती म्हणजे की आता सिन्नर नगरपालिका निवडणुकीला सामोरं जाताना तुम्ही जे महाविकास आघाडीचे जे घटक होते त्या सगळ्यांना तुम्ही जवळ धरण्यात यश मिळवलं आहे. म्हणजे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मित्रपक्षांसोबत निवडणुकीला सामोरं जातो आहे. दुसरीकडे राज्यामध्ये जे सत्तेत आहेत ती महायुती मात्र इथे 3 बाजूला गेली आहे, आणि तिघांनी आपापले स्वतंत्र पर्याय तयार केलेत. एक तर आदल्या रात्री ज्यांचा म्हणजे तुम्ही पराजय केला होता खासदारकीच्या निवडणुकीत, त्या हेमंत गोडसेंनी सुद्धा सिन्नरच्या निवडणुकीत इंटरेस्ट घेऊन इथे नाराज उमेदवाराला उमेदवारी दिली आणि एक पॅनलच उभं केलं. तर त्याविषयी काय भाष्य कराल तुम्ही? नाही, आता मी प्रयत्न केले, मी सर्वांशी बोललो. मला थोडं वाईट वाटतं की सर्वच पक्षांना उमेदवारी देता आली नाही. मला असं वाटतं की त्यांनी ते समजून घेतलं, सांभाळून घेतलं, आणि सर्वजण मिळून आम्ही एकत्र प्रचार करतो आहे. मला वाटतं की हा त्यांचा त्या पक्षातील सर्व ज्येष्ठांचा मोठेपणा आहे. मी त्यांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो की सर्वांनी मिळून आपण हा निर्णय घेतला, आणि काही विषय त्यांच्या मनाविरुद्ध जरी झाले असतील तरीसुद्धा शेवटी ते सगळेजण बरोबर आहोत. एक जी चर्चा मोठ्या प्रमाणात पण गुप्त ठिकाणीच ती अशी ऐकायला मिळते आपल्याला, खूप अशी ओपनली ती चर्चा होत नाही, पण यात काही तथ्य आहे का की किती नाही म्हटलं तर 2 पक्ष विरोधी आहेत राज्यामध्ये,
तर त्यांना इतकं ठामपणे अशी काही युती किंवा काही करता येणार नाही किंवा यावेळेस पाठिंबा देता येणार नाही. पण आतमधून वाजे गट, कोकाटे गट यांच्या निवडणुका या मॅनेज झाल्या आहेत आणि कुठेतरी सांगळे गट किंवा शिवसेना गट यांना शमवण्यासाठी या आतून मॅनेज झाल्या आहेत. आणि यामध्ये इथपर्यंत चर्चा आहे की नगरपालिका, पंचायत समिती ते झेडपी इथपर्यंतची सगळी गणितं ठरवली गेली आहेत. नाही, आता तुम्ही जर निवडणुकीचा आत्ताचा नगरपालिकेची निवडणूक जर पाहिली तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला कुठं कॉम्प्रोमाइज झाल्यासारखं वाटतं उमेदवारांच्या फार कन्फ्युजन आहे. म्हणजे राजकीय पंडितांना सुद्धा आकडेमोड करणं किंवा अंदाज लावून अवघड झालं आहे. तुम्ही मला असं सांगा की एखादा उमेदवार, डमी उमेदवार कोणी उभा केला, त्यांनी उभा केला का आम्ही उभा केला? माझं तर मत असं आहे की संघर्ष जो आहे तो कोकाटे साहेबांच्या गटामध्ये किंवा त्यांच्या पक्षामध्ये आणि शिवसेना उभाटा गटा किंवा महाविकास आघाडी या गटामध्येच खरा संघर्ष आहे. ठीक आहे, मी असं कुणाला कमी लेखत नाही की कुणीच निवडून येणार नाही असं मी म्हणत नाही. परंतु उमेदवारांचा जो संघर्ष आहे तो जर तुम्ही स्वतः पाहिला तर तो संघर्ष टोकाचा संघर्ष चालू आहे आणि त्याच्यात कुठेही कॉम्प्रोमाइज दिसत नाही आहे असं मला तरी वाटतं. मी कुठं कमी पडतो आहे असं मला वाटत नाही. त्यांच्या परीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि मला असं वाटतं की स्वतःची कातडी बचावण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करत राहणं यापेक्षा आपण आपल्याला काय करता येईल ते करावं. आपण स्वतःची रेष कशी मोठी होईल हे पाहावं. दुसऱ्यांच्या रेषा पुसण्यात काही अर्थ नाही असं माझं मत आहे. पण मग आता राजकीय प्रमुख विरोधक कोण आहे वाजे गटासाठी? कोकाटे गट आहे. बाकी दोन या निवडणुकीत कोकाटे प्रमुख विरोधक आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत, पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद उमेदवार काय असतील, कोण कुठून उभं राहणार आहे हे माहीत नाही. पण आजच्या निवडणुकीत हा दोन गटांमधला हा संघर्ष हाच आहे. तुम्ही आता तुमचे जे उमेदवार आहेत त्यांना कसं प्रेझेंट कराल? म्हणजे आता मला ऐकायला आवडेल की आता जी नगराध्यक्षपदाची जी तुम्ही उमेदवार दिली आहे ती तुम्हाला कितपत सार्थ वाटते हे कसं तुम्ही आता सिन्नरकरांना पटवून द्याल? आणि बाकीचे जे उमेदवार आहेत त्यामध्ये असं पण आम्ही ऐकलं होतं की राजभाऊंना तरुणांची संख्या यावेळी जास्त हवी आहे, तर त्या मानाने मग तरुणांची फळी, अनुभवी फळी अशी काही सांगड घालण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला गेला आहे का? नाही, अनुभवाचे तसं पाहायला गेलं तर खूप अनुभवी असं कोण नाही. अध्यक्षपदाचेच उमेदवार पिटू काका हे अनुभवी आहेत. 4 टर्म त्यांच्या नगरसेवक पदात ते गेलेले आहेत. काही उमेदवार 1 टर्म झालेले आहे. काहींच्या घरात उमेदवाऱ्या होत्या. परंतु ज्यांनी उमेदवारी मागितली मला असं वाटतं की जे पक्षाशी निष्ठेने राहतील, पद मिळाल्यानंतर नेत्यांचं ऐकतील, नगरपालिकेत चांगलं काम व्हावं यासाठी प्रयत्न करतील आणि सर्वसामान्य लोकांसाठी काम करतील असे मला वाटतं उमेदवार द्यावेत अशी माझी इच्छा होती आणि तसे उमेदवार मी दिलेले आहे. म्हणजे थोडक्यात सगळे जे 30 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि खास करून नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत पिटू काका यांना एकनिष्ठतेची पावती वाजे गटाने दिली असं म्हणायला हरकत नाही. माझं मत असं आहे, मी त्या दिवशी ज्या दिवशी मेळावा झाला त्या दिवशी मी जाहीर केलं होतं की हे उमेदवारापैकी एकही उमेदवार दुसरीकडे कुठं उमेदवारी मागायसाठी गेला नाही. बरोबर. म्हणजे मग ते निष्ठावानच आहेत आणि खास करून ते माझ्याशी निष्ठा न ठेवता सर्वसामान्य लोकांची निष्ठेने वागतील ही खरी पावती मिळाली पाहिजे आणि यासाठीच मी प्रयत्न करतो. खरं तर जे उमेदवार आहेत म्हणजे नगराध्यक्ष पदाचे असतील किंवा नगरसेवक असतील त्यांच्याकडून विजन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नाही, पण तुमच्याकडून आवडेल तुम्ही विजन त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करताय, परंतु जे नेतृत्व करत आहेत त्यांच्याकडूनही ऐकून घेतलं पाहिजे. आम्हाला आता ऐकून घ्यायला आवडेल. तुम्ही जर 1-2 विजन नाही, मला विजन म्हणून खूप नाही. मला असं वाटतं की मागच्या वेळेस आम्ही जवळपास 40 किलोमीटरचे रस्ते आणि गटारी या शहरात केल्या. त्यापेक्षाही महत्त्वाचा विषय म्हणजे जो गावपाट म्हणण्यापेक्षा गावपाट तर आधीच बंदिस्त झाला होता. सरदवाडीचा डावा कालवा जो होता तो घाणीचं साम्राज्य होता.
इरिगेशन डिपार्टमेंटकडून परवानगी घेऊन तो बंदिस्त करणे, त्याच्यावर जॉगिंग ट्रॅक तयार करणे, सरस्वती नदीचा एक स्वच्छता करणे, यासाठी काही प्रयत्न झालेत. त्यामध्ये अडचणी खूप येत आहेत ना पण नदीच्या बाबतीत. अडचणी खूप येत आहेत, परंतु तरीसुद्धा काही काम मला वाटतं केलं. जे काम झालं त्यामुळे जेव्हा पूर आला होता तेव्हा जे घरं बचावले, तर तेव्हा मला वाटतं की ते काम केलं असल्यामुळे ते घरं बचावले होते. तसंच घरपट्टीच्या संदर्भात आपण चर्चा अजिबात करत नाहीत. जेव्हा महाराष्ट्रात सरकारने कुठेही बळजबरी केली नव्हती तेव्हा ड्रोन सर्वेनी घरपट्टे बसवले. बरोबर. 5 कोटी रुपयाचं डिमांड असताना 20% तर 70% घरपट्ट्या कमी करून 7 कोटी रुपयापर्यंत डिमांड गेली नगरपालिकेची. याबाबत कोणी विचार करत नाही. महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला की जे फौजमध्ये काम करतात, मिलिटरीमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना घरपट्टी माफ असावी, असा काही शासनाने निर्णय घेतला. परंतु शासनाने निर्णय घ्यायच्या आधी सिन्नर नगरपालिकेत आम्ही तो निर्णय घेतला होता की जे लोक देशसेवेसाठी काम करतात त्यांना 750 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घराला प्रॉपर्टी टॅक्स लागणार नाही, आणि ते माजी सैनिक असतील तरीसुद्धा लागणार नाही. तो निर्णय झालेला आहे, कौतुकास्पद आहे. आणि तो निर्णयसुद्धा घेतला होता. आणि मला असे वाटतं की असे खूप निर्णय घेतले होते. ओपन स्पेस डेव्हलपमेंट करणे, त्याच्यात जर उत्तम उदाहरण पाहायचं असेल तर वारकरी भवन हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि खूप अशी कामं आहेत नगरपालिकेच्या इमारतीच्या संदर्भात, कार्यभाराच्या संदर्भात, सुशोभीकरणाच्या संदर्भात. महात्मा फुलेंच्या पुतळ्याचं सुशोभीकरण झालं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण झालं. मला वाटतं आदरणीय कैलासवासी जगदीश भाऊ चांडक यांनी जो सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवला होता आणि तो नंतर धुळखात पडला होता, तो योग्य ठिकाणी बसवणं. सिन्नर नगरपालिकेचा खूप वर्षापासून बंद असलेला भोंगा चालू करणं, काहीतरी लोकांची एक नातं त्याच्याशी जोडलेलं होतं, खास करून व्यापारी गटाचा. हां, ते सर्व करण्याचा प्रयत्न आम्ही केला. स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण असेल, त्याचा उपयोग होईल का नाही असं लोक म्हणत होते, परंतु करोनाच्या काळात त्याचा उपयोग झाला. बाहेरून स्मशानभूमीत प्रेत जाळण्यासाठी लोक येत होते, आणि आम्ही स्वतः लक्ष देऊन त्याकडे लक्ष देऊन काम केलेलं आहे. खूप कामं केलेली आहेत, परंतु त्याचं भांडवल केलं गेलं नाही. त्याचा एक त्याला आपण म्हणतो की ते लक्ष लोकांचं वेधून घेण्यात आम्ही कमी पडलो तेव्हा, असं मला वाटतं. श्रेय घेण्याची इच्छा नसल्यामुळे कदाचित झाला, तो स्वभाव आहे, आणि त्यामुळे त्या श्रेयाच्या लढाईत आम्ही पडलो नाही. परंतु खूप असे कामं, समाजोपयोगी कामं आणि लोकांना राहता येईल असे कामं, शहरात राहताना सुखकर त्यांचं राहणं होईल यासाठी कामं केले, पुढेही करणार आहोत. मला असं वाटतं की मला काही लोक विचारतील की तुम्ही खासदार झाल्यानंतर शहरासाठी काय केलं, तर नॅशनल हेल्थ मिशनकडून 4 पोटा कॅबिन मंजूर झालेले आहेत, करून घेतलेले आहेत. 4 दवाखाने जे आहेत ते मंजूर झालेले आहेत, आणि जर आचारसंहिता लागली नसती तर त्याच दिवशी त्यांचं भूमिपूजन होतं. ज्या कॅबिन या 4 ठिकाणं आम्ही निवडले, त्याच्या परवानग्या घेतल्या. एक काजीपुऱ्यात केली, एक आंबेडकर नगरमध्ये आहे, मला वाटतं एक ITI जवळ आहे, आणि एक मला असं वाटतं की माझ्या लक्षात नाही, परंतु वैदवाडीजवळ कुठेतरी ती एक मंजूर आहे. तर त्या 4 जागा मंजूर केलेल्या आहेत. डॉक्टर्स राहणार आहेत, संध्याकाळ सकाळ रात्री उशिरापर्यंत डॉक्टर राहणार आहेत, कारण मजुरी करणारे लोक आहेत, आणि त्यांना मोफत इलाज तिथं होणार आहे, औषधंसुद्धा मोफत मिळणार आहेत, अशी व्यवस्था झालेली आहे. फक्त आता निवडणुकीची आचारसंहिता संपली की ते होणार आहे.
एक 100 बेडेड हॉस्पिटल ESICचं मंजूर झालेलं आहे. अरे वा. ते सिन्नरला झालेलं आहे. ते मुसळगावच्या स्टाईल्सच्या ओपन स्पेसमध्ये त्याला जागा अलॉट झालेली आहे आणि 100 बेडेड हॉस्पिटल ते तयार होणार आहे. मला वाटतं याच्यापेक्षा पुढं मी एक प्रयत्न करतो आहे आणि एखाद्या वेळी इलेक्शन झाल्यानंतर लगेचच CSRमधून 4 कोटी रुपये सिन्नर नगरपालिकेसाठी वेस्ट टू कोल जो आपला कचरा डेपो आहे त्याच्यातून कोळसा तयार करायचा आणि तो कोळशातून नगरपालिकेला उत्पन्न तयार होईल यासाठी एक प्रकल्प मंजूर झालेला आहे. फक्त त्याची मंजुरी बाकी आहे. त्याचं संपूर्ण कागदपत्र पूर्ण झालेले आहेत. तसंच सगर विद्याप्रसारक समाज संस्थेची जी शाळा आहे त्या शाळेसाठी जवळपास CSRमधून इमारतही मंजूर झालेली आहे. बरं. ती मंजुरी फक्त आर्थिक मंजुरी यायची बाकी आहे. त्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही. परंतु हे कामं मी खासदार असताना केलेले. आमदार असताना 1,26,00,000 रुपये आमदार निधी सिन्नर शहरासाठी आपण दिलेला आहे आणि तसंच आता ह्या 2 वर्षात जवळपास 1 कोटी रुपये सिन्नर शहरासाठी वेगवेगळ्या कामांसाठी खासदार निधीतून निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे कोणी जरी असलं तर जे नेते आहेत ते नेत्यांमध्ये सगळे नेते आहेत, त्यांचे पाठीराखे आहेत, त्यांचे समर्थक आहेत, त्यांचे उमेदवार आहेत, परंतु सिन्नर शहरात राहणारा माणूस मी एकटाच आहे. आता सिन्नरमध्ये काय झालं आहे की 2 प्रभाग वाढले आहेत. आत्तापर्यंत असे चॅलेंजेस होते की जी नवीन आपण वसाहती ज्याला म्हणू शकतो की जिथे सगळी नवीन नागरी वस्ती आहे किंवा बरेच म्हणतात की गावातली लोक तिकडे गेली आहेत, तर तिथे सगळ्या मूलभूत सुविधा शून्यातून निर्माण करणं हे खरं तर मोठं चॅलेंज होतं. त्यात आणखी हद्दवाढ ज्याला म्हणू शकतो आपण, आणखी 2 प्रभाग वाढले आहेत आणि मग ते आणखी चॅलेंजेस वाढल्यासारखं झालं आहे. प्रभाग वाढले म्हणजे ते मागेच वाढले होते. हे 52 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये सिन्नरचे एरिया डेव्हलप करायचं आहे. यावेळेस लोकसंख्या वाढल्यामुळे जे मागच्या वेळेस जे नगरपालिकेच्या हद्दीतच लोक होते तिथे लोकसंख्या वाढल्यामुळे एक प्रभाग वाढला, परंतु लोकसंख्या म्हणजे तो भाग तोच आहे. 52 स्क्वेअर किलोमीटर एरिया ही ठरलेला आहे. त्यामुळे त्याच्यात वाढ झालेली नाही. मला असं वाटतं की मागच्या वेळेस आम्ही खूप नवीन सिन्नरसाठी खूप काम केलेलं आहे, परंतु नगरपालिकेचं काम हे निरंतर चालणारं काम आहे. मागच्या वेळेस झालेले रस्ते आता खड्डेयुक्त झालेले आहेत. त्यामुळे जिथे नवीन रस्ते तयार करणं आहे, जुने रस्त्यांचं परत डागडुजी करणं आहे, नवीन रस्ते तयार करणं आहे, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ही न संपणारा विषय आहे. त्यामुळे हे काम चालू राहणार आहे. हे राहण्यासाठी सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन नवीन सिन्नर निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. राजकीयपेक्षा सामाजिक दृष्टीने कसं काम करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तहान कधीतरी भागेल का, अशी एखादी तरी निवडणूक येईल का की जिथे आम्ही म्हणजे पाण्याचा मुद्दा घेऊन उतरणार नाही, असं होईल का कधी चित्र? मला असं वाटतं की आता जे शहर आहे या शहरातलं पाणी शहर वाढतं आहे. आज जिथं पाणी आहे तिथं उद्या पाणी पोचत नाही असं होतं आहे. त्याच पाईपलाईनमध्ये पुन्हा वाटप होतं आहे. त्यामुळे ज्यांना पाणी गेल्या वेळेस प्रेशरनी पाणी येत होतं, नवीन वसाहत झाल्यामुळे त्यांना पाणी प्रेशरनी कमी येतं आहे. हे म्हणूनच मी जे सांगतो की हे निरंतर चालणारी प्रक्रिया, समस्या पण संपणाऱ्या नाही, न संपणाऱ्या आहे, परंतु आपण कसं त्याच्या फेस करू शकतो यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न नक्कीच हे तरुण सर्वजण करतील ही माझी भावना आहे. आणि त्यासाठीच हे नवीन उमेदवार दिलेले आहेत की हे काहीतरी नवीन दृष्टिकोन घेऊन, नवीन विजन घेऊन पुढे चालतील. भाजी बाजारावरती बऱ्याच वेळेस काय होतं की सत्ताधारी असो विरोधक असो सगळ्यांना असं सातत्याने अपयश येताना बघायला मिळतं की त्यामध्ये मग प्रशासकीय जो दबाव पाहिजे किंवा जो स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे प्रशासन आणि त्या भूमिकांविषयी, तसं होत नाही आहे का? कारण सगळीकडे म्हणजे ती त्यांच्यावरतीच यावं असं नाही, पण ती वाहतुकीला कुठेतरी अडथळा तयार होतो, नियोजनाचा अभाव वाटतो. आम्ही पाहताना मी खूप वेळा प्रयत्न केला की शेवटी भाजीपाला विकणारे हे सुद्धा गरीब आहेत. हो, त्यांचा व्यवसाय आहे, बरोबर, परंतु त्यांचा व्यवसाय आहे म्हणून त्यांनी रस्त्यात बसावं असं तर नाही आहे.
रस्ते वाहतुकीसाठी खुले असायला पाहिजेत. त्यांनी शिस्त पाळून जर केलं तर ही समस्या सुटायसारखी आहे. त्यांनाही त्रास नाही आणि वाहतुकीला अडचण नाही. असं करता येईल आणि नक्कीच आपण सर्वांना एकत्रित बसून त्याच्यातून नक्कीच मार्ग काढू. छडी घेऊन शिस्त लावणं माझ्या स्वभावात बसत नाही, परंतु बदल करून त्यांच्यातून चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढणं मला वाटतं सगळ्यात चांगलं होतं. नक्कीच. आता खरं तर तुर्तास इतकंच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करू आणि त्यावेळेस अग्रक्रम हा विकासाचा राहील आमच्या प्रश्नांमध्ये सुद्धा. काय आहे की आता राजकीय परिस्थिती अशी बदलत गेलेली आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना असं काहीतरी पाहिजे, सनसनाटी. आम्हाला सुद्धा धक्के असतात खरं तर. तुम्हाला सनसनाटी पाहिजे, परंतु मी नक्कीच सांगेल की माझ्याकडून सनसनाटी काही मिळणार नाही. आम्हाला खरं तर यात जास्त आनंद आहे. जर विकासाचा दृष्टिकोन मिळाला तर आम्हाला आनंदच आहे. असं सनसनाटी मिळणार नाही, परंतु काही उत्तरं द्यावे लागतात, काही द्यावे लागणार आहेत आणि मी ते देणार आहे. परंतु समोरून प्रश्न आल्यावर उत्तर देणं मला वाटतं जास्त चांगलं. नक्कीच धन्यवाद. आपण धुरळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजाभाऊ वाजे, खासदार राजाभाऊ वाजे यांची भूमिका, त्यांचं व्हिजन आपण समजून घेतलं आहे. ओके, जातो म्हणा बाबा, एवढं नका. येस, टेक. स्ट्रेटला देऊ का तुम्हाला देऊ? येस, ओके. रिपीट. तुर्तास इतकंच. धन्यवाद. खरं तर आपण आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून सिन्नर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका, त्यांचं व्हिजन या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. आणि हो, तुमच्या सिन्नरकरांच्या मनातले सगळे प्रश्न जे आहेत त्याची उत्तरंसुद्धा आपण प्रामाणिकपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुर्तास इतकंच. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळी पुन्हा एकदा आपण राजभाऊंसोबत संवाद साधणारच आहोत. आणखी काही चेहऱ्यांसोबत आपण सिन्नर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.